नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे व्लॉगमध्ये. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं नव्याने स्वागत करत आहे व व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज तुम्हाला काहीतरी नवीन सांगणार आहे. आपल्याबरोबर आहेत पंडित काका. नमस्कार. नमस्कार. हरि ओम. कशासाठी आला तिकडे? इथं आपलं 8 दिवस असते. आपलं नवरात्र असते, रामाचं नवरात्र असते. हां, आपल्या रामाच्या नवरात्रामध्ये इथं दररोज प्रत्येक एक पाठाचं हवन असतं. म्हणजे त्यामध्ये गणपती पूजन असतं, पुण्यहा वाचन असतं, मातृका पूजन असतं, ब्रह्मादी मंडळाच्या देवता स्थापन केले जातात. मुख्य देवता म्हणजे आपले कुलदेवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचं पूजन केलं जातं. षोडशोपचार पूजा, कुंकुमार्चन केलं जातं. त्याच्यानंतर ग्रहांची पूजा, नवग्रहाची पूजा केली जाते. नंतर उमामहेश्वर भवानी शंकराची पूजा केली जाते. नंतर यज्ञाला आपल्याला आरंभ केला जातो. असेच 8 दिवस आपल्याला हे यज्ञ सुरवत राहत असतो. तसेच महादेवाची पूजा, अभिषेक असतो. महाकाली, महालक्ष्मीची षोडशोपचार पूजा करून अभिषेक असतो. तसेच नवरात्राची पूजा व अभिषेक असतो. असे 9 दिवस कर्म चालत राहतात. बरं, आता तुम्ही काय सांगाल ह्याच्याबद्दल आम्हाला? आता हे पहिल्यांदा पीठ म्हणलं तर पूजन का करावं? हे काय 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 म्हणाल? गणपतीचं पूजन ह्याला म्हणतात. गणपतीचं पूजन. गणपतीचं पूजन का करायचं तर या यज्ञ कार्याच्या आरंभाकाली कुठल्याचे कुठलं विघ्न येऊ नये म्हणून विनायकाचं पूजन केलं जातं. विनायकाचं पूजन झाल्यानंतर हे 2 कलश मांडलेत, त्याला पुण्यहा वाचन असे म्हणतात. पुण्यहा वाचन का करायचं की यज्ञाच्या कार्याला कुठल्याही विघ्न येऊ नये. तसंच आपण गणपतीचं पूजन केलं तसंच पुण्यहा वाचन म्हणजे आपले जे कर्म आहे ते पुण्यकारक व्हावं म्हणून त्याचं पुण्यहा वाचन करायचं. वै सर्व अग्नीचं, देवांचं मुख म्हणजे अग्नीचं इथं अग्नीचं पूजन केलं जातं. अग्नीला आवाहन केलं जातं. जे काही दररोजचं यज्ञ कर्म असेल, सप्तशतीचा पाठ असेल, कुठलाही यज्ञ असेल, ह्याच्यावरती अग्नीचं स्थापन करून शुभमंगल नामानं अग्नी प्रतिष्ठापयामी, शुभ अग्नीचं स्थापन पूजन करून आपल्याला दररोजच्या यज्ञाला आरंभ केला जातो. तसंच आपल्याला भवानी शंकराचं पूजन, अभिषेक करायचा. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तसेच दुर्गादेवीचं पूजन करायचं. नवग्रह आहेत, नवग्रहाचं पूजन करून आपल्याला यज्ञाला आरंभ करायचा. असे 8 दिवसाचं हे दररोजचं कर्म असतं. जय श्रीराम. धन्यवाद. आता एकदा ह्यांचं जन्म ऐकून आपण बोलू. तुमचे स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा चॅनल पाहताय तर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. आज नवरात्रीचा 2रा दिवस आहे. पूजेची तयारी चालू आहे मित्रांनो. नाही काय तिथे गेलं तिथं बसल्यानंतरच त्याच्यावरती जे आहे ते द्रव्य घ्यायचं, चालू करायचं. इथे शिवलिंग आहे, भोलेनाथ, आणि हे पहा नाथ दरबार आहे. इथे नवनाथांची स्थापना आहे आणि हा इथे होम आहे छोटासा समोर. आणि हे पहा होमच्या समोर अगदी बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज, दत्तात्रेयनाथ महाराज झाडाच्या खाली आहेत. स्थापना केलेली आहे त्यांची. झाडाचं फक्त कसं डेकोरेशन आहे, झाडासारखं भिंतीवरती काढलेलं. बडे बाबा मच्छिंद्रनाथ आणि दत्तात्रेयनाथ आणि बाकीचे इतर गोरक्ष, जांधळ, चरपटाश, अडभंग, चौरंगी, रेव आणि भरतरी संज्ञा असं म्हणजे 9 नाथ पूर्ण आहे. आणि हे बघा भिंतीवरती असं डेकोरेशन केलं आहे. असं वाटतं की हे कुठेतरी जंगलामध्ये किंवा असं वनामध्ये छान यांची स्थापना केल्यासारखं वाटते. खूप छान आहे मित्रांनो. एकदम भिंतीवरती डेकोरेशन केलेलं आहे असं नवनाथांचं. हा नाथांचा दरबार आहे मित्रांनो. नाथ 2 दरवाजे आहेत जातं. वरती पण असंच डेकोरेशन केलेलं आहे. नवरात्र असल्यामुळे इकडे देवीची स्थापना आहे. देवीच्या मूर्तीला बघा आज कोणता रंग आहे. हा आज गुलाबी कलर आहे, डार्क गुलाबी कलरचं. आई जगदंबेने वस्त्र लिहिली आहे लाल, म्हणजे असं थोडंसं गुलाबी कलर आहे. हा 9 दिवसाची नवरात्रीचा आज 2रा दिवस आहे. मोर येतात मित्रांनो, मोर वगैरे भरपूर येतात इकडे.
झोपच नाही. 3 वाजल्यापासून एवढ्या जोरात जोरात मोर ओरडतात ना, म्याव म्याव म्याव. मी म्हटलं हा नक्की मोराचा आवाज आहे. भव्य प्रसादालय आहे. मित्रांनो फराळ वगैरे केली. आता अडीच नाही, आता किती वाजले? 2:43 झालेली आहेत. 2:45 वाजले आहेत. आता फराळ वगैरे झाली. 1 अर्धा तास आता पडायचं. फार गरम होतं इकडं. सकाळपासून सगळं आभाळ भरून आलेलं आहे. आणि हा बघा आमच्या बॅगा वगैरे इथं. हा आमचा विश्रामगृह. आमचे हे विश्रामगृह. आणि फराळ झाले नको नको वाटतं. उन्हाचं नुसतं पाणी 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 प्यावंसं वाटतंय. फार हे वाटतं मित्रांनो. पहाटे 3 वाजता 3 वाजले होत्या मित्रांनो. पहाटे 3 वाजता मला जाग आली. मला नेहमी 3ला जाग येते काही पण असो. 3-3:30ला मला कशा पण परिस्थितीमध्ये जाग येते. मी उठून नाही उठून. तसं मी 5ला उठते. आता लवकर उठत नाही. 2 दिवस झालं 5ला उठते. तर बरोबर मला 3 वाजता जाग येते. आणि असं ना मियाव मियाव असं जोरात जोरात मोठ्याने आवाज. एक आवाज झाला की दुसरा आवाज यायचा. दुसरा कधी कधी 2-3 आवाज होते एकसारखे. मी म्हणायचे मांजरी कसं काय एवढं भांडतात इकडं. मांजरीचा आवाज. पण मांजरी जेव्हा मांजर भांडते ना ते कसं तरी असं वाटतं ना एकदम जॉईंट आवाज जास्त असा. एकमेकाला आवाज जॉईंट झाल्यासारखं वाटतो. पण मांजरीचा नाही. नंतर म्हणजे लक्षात आलं अरे हा तर मोराचा आवाज आहे. आणि मी म्हटलं आता कुठे जाऊ. पूर्ण असा दिवस उगवला. सगळीकडे असा उजेड झाला. तोपर्यंत मोराचा आवाज यायचा. कॅमेरा घेऊन मी बघितलं पण मला मोर कुठेच दिसला नाही. सकाळी मी जरा म्हटलं आता जरा शूट करते पण मला मोर कुठे दिसली नाही. मग परत कामात आले की कुठून तरी मोराचा आवाज येतो. इकडे फार मोर आहेत असं मला वाटतं. खरंच फार मोर आहेत. मोरांचा आवाज सकाळी सकाळी फार येतो आणि किती छान वाटतं मला ते. आता कधी मोर माझ्या कॅमेऱ्यात कधी कैद होईल जवळून आणि प्रत्यक्ष. आणि फार वेळ मी शूटिंग करणार आहे मोराचे. सो मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.